तर नमस्कार मंडळी, गुरुप्रसाद व्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे पाचवा दिवस. पाचव्या दिवशी आज विसर्जन होणार आहे आपल्या ह्याचं. तर जिकडे आपण विसर्जन करतो त्या जेटीची साफसफाई वगैरे चालू आहे. मग आज आपले बाप्पा म्हणजे 5 दिवसाचे गणपती जातील. आपले 22 घरांमधले अर्धे गणपती जातात, अर्धे गणपती 11 दिवसाचे असतात. मुंबईवाल्यांचे गणपती शक्यतो जातात 5 दिवसाचे. तर आता सर्व इकडची ग्रास कटिंग वगैरे करून त्याचं सगळं जिकडे शेवाळ वगैरे आलं ते सगळं क्लिअर केलं जात आहे. कुठे जाते? तर सकाळी आज लवकरच चालू झालंय. तर या ठिकाणी आपले संध्याकाळी गणपती विसर्जन होणार आहे. राजन कोळंबकर, काय बोलायचं आहे? काय म्हणता? आपल्या वाडीचे सर्व गणपती या ठिकाणी जमा होतात. मग त्याची एकत्रित आरती केली जाते, प्रसाद वाटप केले जाते आणि मग इकडनं गणपती आपल्या खाडीमध्ये विसर्जित केले जाते. तर इकडची वाट थोडी चिखलाची असल्यामुळे तिकडे झापं टाकली जातात सध्या तरी. संध्याकाळी आता किती वाजतील त्याच्यावरती डिपेंड आहे. काळोख जर झाला तर थोडी प्रॉब्लेम होतात. पण आज जवळपास अर्धे गणपती आज विसर्जित होते. ही ऍक्च्युली आपल्या मोरवेवाडीची एक महत्वाची जेटी आहे. इकडे एक लाईट होती, ती आता कुठे गायब झाली ती माहिती नाही. तर जितेंद्र कोळंबकर यांच्यातर्फे हे ग्रास कटर मारण्यात आलेलं आहे इकडे. तर संध्याकाळी इकडे बँजो वगैरे वाजवून फटाके वगैरे लावून या ठिकाणी असे गणपती यूज होतात. स्वच्छ करण्यासाठी पाणी दत्तात्रय धुरत यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाश्ता पाणी कोण? अजून तरी कोण नाही. चहा पाणी करूया असं म्हणतायत ते. उपाध्यक्ष आहेत आपल्या ओळेश्वरवाडीचे. तर आता 12 वाजेपर्यंत फुल भरती येईल, मग परत आपली सुट्टी येईल. मग संध्याकाळपर्यंत आपल्याला पाणी थोडं कमी भेटेल. त्याच्यामुळे जर पावसाने कृपा अशीच ठेवली तर विसर्जन करताना काही तशी अडचणी येणार नाही. लाईट घेण्याचं काही साधन नाही, घर लांब आहे. ग्रामपंचायतीने हा विचार करावा, यांच्या लाईटचा विचार करावा. उपाध्यक्षांचे हे आहे. तर इकडे ऍक्च्युली काळोख असल्यामुळे काही गैरव्यवहार होता कामा नये, यासाठी इकडे लाईट इम्पॉर्टंट आहे. मी काय सांगतो, नमस्कार, माझं नाव रामदास कृष्ण कोळंबकर. मी या वाडीचा उपाध्यक्ष आहे. आज आमच्या वाडीतील 22 गणपतीपैकी एक गणपती बंद झाला आणि 21 गणपती आम्ही एकत्रितरित्या आरती वगैरे करतो. आज त्यापैकी बऱ्यापैकी मला वाटतं गणपती विसर्जन होणार. तर त्यासाठी स्वच्छता करण्यासाठी आम्ही काही दुर्व्यवस्था, रस्ता बरोबर नाही ते जरा झाडू वगैरे मारण्यासाठी खड्डे बुजवले. आज दिवसभरात म्हणजे प्रत्येक वाडी व घरवरती 2-2, 3-3 आरत्या होणार. नंतर मग कोणाचे नवस काय असेल ते हे करणार आणि मग एकत्रित विसर्जनाच्या ठिकाणी केलेले नवस आजपर्यंत आपल्या वाडीतल्या सार्वजनिक गणपतीमध्ये पावलेले आहेत. म्हणजे एकत्रित जिथे आपण विसर्जन करतो त्या ठिकाणी जर गाराणं केलं तर आमच्या वाडीतला गणपती पावतो, अशी आख्यायिका आहे आजपर्यंत. आणि विसर्जन झाल्यावर परत ते पाटावरून आम्ही सुपारी विडा आसनाची म्हणून जी आरती करणार त्यावेळी ते निवेद्याचा प्रसाद एकत्रित वाटतो किंवा जमा पण करतो. आणि प्रत्येक घरोघर ज्याचा गणपती विसर्जन झाला नसेल त्यालाही, आणि ज्याचा गणपती घरात नाही अशाला प्रत्येक सभासदाला प्रसाद म्हणून किंवा अक्क फळ सुद्धा आम्ही प्रसाद म्हणून, एक खोबऱ्याची वाटी. तर स्पीकर व्यवसाय नंबर टाकतो खाली. आमचा स्पीकर व्यवसाय, माझ्या स्पीकर व्यवसायामध्ये 35 वर्षाचा अनुभव आहे. माझ्या मित्राचा मी किंवा पंचकृषीतल्या बऱ्याच लोकांची लाऊडस्पीकर मी सांभाळली. माझ्या मोठ्या मुलाच्या हट्टापायी मी ते परत चालू केलं आहे. मग तुमच्या ऑर्डरसाठी तुमचा नंबर मी खाली मेन्शन करतो. हा, करा, हरकत नाही. मी प्रमोद पांडुरंग तारी, मोरे गावामध्ये ओळेश्वर वाडी आमचं एक
ओळेश्वर म्हणून एक मंदिर आहे आणि ग्रामस्थ आम्ही 22 घरांच्या आरत्या होतात आणि एकजुटीने आजपर्यंत मी बघतोय का 60-70 वर्ष झाली, 100-150 वर्ष आमच्या गणपतीला झाली, पण वाडीमध्ये अशी मुलं आहेत की अपरात्री कधी कोणाला त्रास झाला तर धावत येणार, हड्डीशी डॉक्टर उपचार. आणि अशी वाडीमध्ये धावपळ कुठच्या मी वाडीत बघितली नाही, देवगड तालुक्यात बघितली नाही. एकीकरण भजनामध्ये प्रत्येक जण येणार, हसत नाचत सर्व. हे गणपतीचा 11 दिवसाचे 5 दिवसाचे आज 5 दिवसाचे गणपती जाणार आहेत आणि बघून समाधान जातं. घरातील प्रत्येक जण मुंबईला असतो तो बिराड घेऊन आपल्या मुलांना घेऊन या आनंदात मिसळून वागून छान वाटतं. काय आता 70-80 लोक वाडीत आलेले आहेत मुंबईवरून आणि गावचे. काय 22 घरामध्ये मोरेवाडी मोठी लांब आहे, पण एक असं वाटतं ना पहिल्या जमान्यात आणि आता जमान्यात लय फरक झाला. मुलं अशी आवर्जून माझंच हे आहे काय अशा ह्याने ते धावपळ करतात. ह्या आता सुखसोयी आहेत काही, त्याच्यामध्ये मुलं आता लक्ष देतील, आम्ही मागे लागतो. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे ह्या मोरेवाडीमध्ये आमचं हे मंदिर आहे, तिथे आमच्या ग्रामस्थांनी आणि मुंबईच्या मंडळाने सरकारकडून वाचनालय एक उभं केलं आहे आणि ते वाचनालय अजूनपर्यंत आम्ही टिकवलं आणि पुढे टिकवणार. अजून 20 वर्ष अजून सुखसोयी काही होतील ते आणणार आहे. आता ढोके डॉक्टर आहे. माझा एक वैयक्तिक असं हे आहे की ढोके डॉक्टरना सांगून सार्वजनिक की आमच्या मोरेवाडी मंदिरामध्ये आम्हाला 2 तास फक्त आठवड्यातून द्या. खालच्या वाडीत एक सप्ताह तिथे 2 तास द्या. म्हणजे मोरेवाडीचा हे गरजू लोक, वयस्कर लोक ज्यांना जाता येत नाही ते येऊन तिथे उपचार घेतील. फी पण त्यांची कमी आहे आणि सुखसोयी होतील, सर्वांना त्याचा आनंद मिळेल असं मला वैयक्तिक मत आहे. आणि आमची ह्याच्या पुढे पण आमची तरुण मंडळी आहे काय येणारे. हे बघा महिला मंडळ आहे जेवण वगैरे हा, आणि महिला मंडळ माणसा एक स्वाद जेवणाचा. कुठेही आमचा हे कार्यक्रम असू दे, कोणाकडे लग्न असू दे, पूजा असू दे, तर मंडळी जी ठराविक आहे ती जे जेवण बनवते ते वृत्तर. आणि असं असं हनुमान जयंती आमच्याकडे होते, आमचं मंदिर आहे तिथे पण असं सार्वजनिक ह्याच्यामध्ये आम्ही ते आमचं असं म्हणत नाही, आमचं मुलंच आमची आहे आणि ते जेवण बिवण बनवतात सर्व लाडी घोटीने खुशीने. काय असं आमचं हे चाललेलं आहे. आणि एकमेव मंडळ म्हणायचं तर मोरेवाडी ओळेश्वर वाडीचं हे आजपर्यंत आहे. याच्या पुढे पण प्रगती होणार आणि आम्ही ती करणार आणि करून दाखवणार. तू नाव काय तुझा? काय नाव आहे? ओलत ओलत मय करा तू खैसून इल तू? बाबू काय? बाबू म्हणा. बाबू आहे तू? आणि तो सोनू काय? मामा सोनू बापूस काय गेलो तुझो? या काय करत? आता भरती आलेली आपल्या ह्याच्यानुसार सुट्टी आहे ती आहे. कोंडवाडीचे गणपती ढोल ताशे वाजायला लागले आहेत. त्यांचं विसर्जन ते लोक लवकर करतात, आमचे थोडे लेट होतात. आता 4-1 वाजले असतील आणि आपण आता निघतोय. म्हणजे आता एक आरती सुरू होतील. तर आज आहे गणपती बाप्पाचे विसर्जन आणि आता संध्याकाळची आरती होते. संध्याकाळची आरती होणार, मग एक गाराणं होणार, नैवेद्य दाखवला जाणार आणि सर्वजण आपले घरातून गणपती बाहेर घेऊन खळ्यामध्ये ठेवणार. मग घरातल्या पहिल्या गणपतीपासून एक गणपती बाहेर पडत जाणार, त्याच्या पाठीपाठी आपण जाणार आणि सकाळी दाखवल्या ठिकाणी
आपण सगळे गणपती एकत्र होणार, तिकडे आरती होणार आणि आरती झाल्यावरती मग गणपती बाप्पा आपले विसर्जित होणार. तर इकडे आपण गणपती बाप्पा नंतर बाहेर घेणार आहोत. तर जवळपास 15 गणपती आता आज जाणार आहेत. त्यांचं विसर्जन होणार आहेत आणि काही उरलेले गणपती हे 11 दिवसांनी जाणार आहे. हे राधा पेटव. अरे गण्या, गणो इलो वा 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 गणो इलो. हे आपण भेट म्हणून बाप्पाला भेट म्हणून देतो आणि ह्याच्यामध्ये 12 महिन्याचे 12 असे गोळे असतात तळलेले, ते आपण भेट म्हणून देतो. काय आधी काढू नको. आता बाप्पा सगळे असे बाहेर आणून प्रत्येकाच्या खाळ्यामध्ये ठेवले जाणार आणि मग एकेकाच्या घरात आरती करत आज गणपती बाप्पाला बेलाचं हार घातला जातो. आजच्या दिवस बेलाचं महत्व आहे. इतर दिवशी बेल त्याला वाहत नाही, तर आजच्या दिवशी फक्त त्याला बेलाचा हार वाहला जातो. तर आपली ही गवर आहे. गवर आपली जशी आहे तशी राहिली यावर्षी. नाच चांगलं नाच. तरी खायचे नाच इथे सुक्याच्या नाच. दोनदा तो हा हा.
कचरा कशाला ये इकडे ये. मेढबावचे गणपती विसर्जित झाले तिकडे दिसतात ते. मेढबाववाले अर्धे आमच्या इथपर्यंत येऊन गणपती पोहोचवतात. त्यांचे गणपती नेहमी लवकरच होतात. आता पाणी सुकायला लागल्याबरोबर ते लोक म्हणजे वॉक करून इथपर्यंत येतात. सकाळी गणपती असे उभे दिसतात आपल्याला. उद्याच्या जर सकाळी जमलं तर त्या ह्याच्यामध्ये पण आपण बघूया. सगळे बाप्पा पोचले तिथपर्यंत. एक एक करून अजून बाप्पा येत आहेत. कशाला भेटवतोय? तिकडेच लावा. हस हस.
काय काय पकडून गेला त्याच्यावरती आम्ही अंदाज घेऊ. हार काढतो फुलाचा हार काढ. अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांति
ओम नमस्ते प्रत्यक्षं त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं नामदार आणि बोलना त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं दितं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मामवक्तारम् अवश्रोतारम् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् सच्चिदानन्दात् तृतीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूभूर्वस्वरो गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरं द्वारा परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रिद्धम् एतत् त्वमनुसृतं गायत्री छन्दः गणपति देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ते माडात अडकता नाही, बाकी काही नाही. माडात उच्यते कायं धीयानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धीयानो धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशेषं शिष्याय न देयं यो यदि महादासति सपापपान् भवति अन्याय माझे या ठिकाणी मंगळाय माझे या ठिकाणी गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गणपती याही वर्षी होळेश्वराने तुझी 5 दिवस सेवा केलेली आहे महाराजा. तो मान्य करून घे महाराजा. बाळगोपांच्या हातीच काय नकळत चूक झाली असं ती तुझ्या पायाखाली घाल महाराजा. गावापासून मुंबईपर्यंत त्यांना सगळ्यांना सुखी ठेव महाराजा. बाळगोपांचे एकत्र विचार होऊन सगळे एकत्र नांदू देत महाराजा. विसर्जनासाठी गणपती विसर्जनासाठी आता ते खाडीमध्ये जाणारच महाराजा. काही सगळा सांभाळ कर माझ्या. सगळ्यांना सुखी ठेवून असंच पुढल्या वर्षी लवकर ये महाराजा. तर अशा प्रकारे आता एक एक जण पाया पडून घेत आहेत. हे जातोस जा गणपती बरोबर. तो म्हणतो ना आमचं गणपती. घेतलंय ना
हा, कसं वाटतं आता गणपती जात आहेत तर काय वाटतंय तुला? लय वाईट वाटतं. मग पुढच्या वर्षी काय बनतं तुला? पुढच्या वर्षी काय पुढच्या वर्षी काय वेगळं करशील? काय ते करेन ते काय सांगायचं नसतं, मनात येईल ते करेन. करेल ना काय की मग. नाही? पण अण्णा धुडतानी ना हा. ते गाणं भजनात म्हणायचं, हा चिकमो त्याची माळ. हा, स्पेशल रिक्वेस्ट आहे अण्णा मामासाठी. पुढच्या वर्षीची स्पेशल रिक्वेस्ट आहे. त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? निश्चित. हा, चला. रात्रीपासून चाललंय. ए गण्या, साडी सांभाळा, खाली साडी सांभाळा, पायाखाली साडी सांभाळा. अरे अरे काय नाही, गणेशाची पूजा करता, काय नाही. गोपाळो, ए ओजू, ए ओजू. मिनाल मिनाल लाईटिंग व्यवस्था केलेली आहे.
अथर्व वाघ खाली वाघ. वाईट अँगल लावू. आता आपल्या बाप्पाचं विसर्जन होत आहे. आता काढून यानंतर परत आरती होणार आहे. आसनाची आरती होते. तर आपण शेवटचा निरोप देऊया बाप्पाला. पाण्यात एकदा बुडवला का शिवत नाही पाठ घेतला होत होता ना गणपती. हो त्यांचा काय तरी घेऊन गेलो आणि पाठ खाली राहा होणार. थंय गे रे त्यांच्या जवळ गे. गणपती बाप्पा उतारतो तू. अरे फटाकं लावतो. कमी झाला रे पाच. वाईट अँगल नको. त्याच्यामध्ये झूम होतं काय? झूम होणार ते सरकवलंच. ओके. जास्त लावू नको. पाच पाठी लागतं. पाय घात लाव. तर आता गणपती बाप्पाचे विसर्जन झालेले आहे आणि पाट आता रिकामे झालेला आहे. तर पाटावर थोडीशी समुद्राची माती आणून ठेवतात. प्रसादी आहे. उद्या हे सगळं विसर्जित होईल. मंडप आता रिकामे झालेला आहे. हळूहळू आता लाइटिंग वगैरे सर्व निघतील. पर्यंत इकडे जे गणपती बसलेले होते आता पूर्ण पाट रिकामे झालेले आहेत. सुनं झालेलं आहे सगळं.
शेवटच्या दिवशी आपल्याकडे आसनाची पूजा होते. ज्या आसनावर बाप्पा 5 दिवस इकडे विराजमान झाले, त्या आसनाची पूजा आरती आपल्याकडे होते. मी रामदास कृष्ण कोळंबकर. भिकाजी, आपण ज्या घरात उभे आहोत ते घर म्हणजे भिकाजीबाई तारी आणि बाबुलाल पराडकर कॉमन आहे. हा गणपती दादा तारी यांनी जवळजवळ एका बोटीवर ते कामाला होते. 13 वर्ष एका बोटीवर सर्व्हिस केली. महादेव आणि पार्वती अशा बोटींची नावं होती. रामचंद्र कांदळगावकर देवगडचे. तर त्या ठिकाणी ते तिकिटापुरते पैसे घेऊन देवगडला गेले आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर मूर्तिकार तिथे आले होते आणि त्यांच्या मनात ही मूर्ती भरली. त्यांनी मित्राकडून पैसे घेऊन ती मूर्ती खरेदी केली आणि ह्या जवळजवळ ते वारल्यापासून ती इथे प्रतिष्ठापना करून ठेवली आहे. आणि ती आम्हाला कोणालाही विसर्जन करण्याचं कधी मोह आलाच नाही, कारण आमचा विश्वास झाला. कारण 25 वर्ष त्यांनी जवळजवळ ती भक्ती केली होती. बोलले काय कशाला मला बोलले तिथून नाव घ्या, इथे होत नाही ना तर तुम्ही तिथून नाव घ्या. तसंच आम्ही करतो. दर महिन्याला तर शक्य नाही म्हणून संकष्टीला कांदळकर काका बोलले तुम्ही तिथून नाव घ्या, तिथून हे करायचं. पण माझं तर संकष्टी वगैरे असते, मोदक बिदक आमचं तसंच असतं सर्व. शिस्त शिस्त आमच्या पोरांची शिस्त बघा. संजय संजय सेवा करुताय अन्याय माझे
नमस्कार, मी रामदास कृष्णा कोळंबकर या मंडळाचा ओळेश्वर मंडळाचा मी उपाध्यक्ष आहे. तर एक विषय असा होता, एक काळ हे बाबूराव शंकर केळुसकर यांचा एसटी कर्मचारी म्हणून ते कंडक्टर होते, त्यांचं ऍक्सिडेंट झालं. एक आमची संघटना तेव्हा प्रमोद पांडुरंग तारे यांनी सांगितलं असेल की एकत्रित रूप कसं असतं. तर त्या वर्षी आम्ही एकही भजन आरती अक्षरशः हाताने केली. मृदंग टाळ काही नाही, कोणाच्या घरात भजन नाही, कोणा फुगडी नाही, काही नाही, आणि शून्य वातावरण होतं. आज आम्ही त्या घरी आलो, हे माध्यम आपल्याला उपलब्ध झालं म्हणून आज आम्ही हे विषय काढला. त्यांचे मिसेस माझ्या समोर उपलब्ध आहेत, वहिनी म्हणतो आम्ही यांना. त्यांच्या 2 मुली आहेत, त्यांनी लग्न करून ते परगावी पडले आणि त्यांची तब्येत बरी नाही. तेव्हा आता 5 दिवस आपला गणपती ठेवला आनंदाने. हा पुजाऱ्याने संजय सत्यवान कोळंबकर यांनी आपली सेवा चाकरी केली आणि 5 दिवसांनी गणपती आनंदाने पोहोचवला, काही विघ्न न करता. न करता. तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही खूप जणांच्या गणपतीला सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, ते असं काय वेळ पडला तर आम्ही काय सगळ्या तीच करतो आम्ही. सगळ्या बारशा लगीन घोडोपाडी काय दसरा असतो तर सगळं तर आता तुम्ही बघितलं की कसे सर्व पाठ रिकामी झाले आहेत आणि सगळे माटव रिकामी झाले आहेत, पण कळालेच नाहीत की 5 दिवस कधी गेले. आता अजून तरी 11 दिवसाचे गणपती बाकी आहेत. हळूहळू मुंबईकर सगळे आता निघतील आणि म्हणजे गाव हळूहळू रिकामी होत जाईल, प्रत्येक जण आपापल्या कामाला लागेल. तर थोडस चुकल्यासारखं वाटेल, पण बघूया. तोपर्यंत आपण बाकीच्यांच्या आरत्या बघूया आजच्या दिवसात. Bye.